आजच्या जगात जर आपण बघितलं, तर असे तांत्रिक वगैरे पण आहेत. जर एखाद्याला एखाद्याच्या घरच्यांवर किंवा त्याच्या दुश्मनावर जर काही पाश टाकायचा असेल, तो तांत्रिकाकडे जाऊन बसतो. ते चिमटे टोच, कुठं सुया टोच, लिंबाला पिना मार. त्या गोष्टीतून काही वशीकरण वगैरे करता येतं का? किंवा वशीकरण होतं. हं, आकर्षण होतं, मारण होतं, विद्वेषण होतं, स्तंभन होतं. हं, ह्या गोष्टी होतात. प्रत्येक गोष्टीच्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण प्रत्येकच तांत्रिक हे करू शकतो असं नाहीये. हं, किंवा प्रत्येकच तांत्रिकाने केलेली क्रिया ही सत्य होऊ शकते अशी नाही. जो मनुष्य पूर्वजन्मातून ह्या जन्मात येतो, पूर्वजन्मामध्ये त्याचा काय सिद्धांत आहे, त्या सिद्धांताद्वारेच तो या जगामध्ये जगतो. त्या सिद्धांताद्वारेच तो या जगामध्ये कार्य करतो. पहिल्याच सिद्धांतामध्ये तो जर ज्या पण एंटिटीशी कनेक्ट असेल किंवा कनेक्ट होता आणि आज बी त्याच्यामध्ये ते सिद्धांताची शक्ती असणार, तर त्याच्यामध्ये ती पॉवर आहे. हं. आणि आजकाल मी खूप लोकं पाहिले जे पुस्तक शिकतात किंवा एखादी साधना शिकून येतात. काही लोकांना पैसे देऊन साधना शिकतात आणि त्याच्यामधून ते काही गोष्टी लोकांना भेडवण्याचा प्रयत्न करतात किंवा लोकांना एक त्यांच्या दबदब्यावर खाली घेण्याचा प्रयत्न करतात. तर हे सत्य नाहीये.